जंगलामध्ये एक दिवस वनभोजन करण्याचा बेत आम्ही ठरवला आणि मग काय, जेवणाचं सगळं सामान सुमान घेऊन आम्ही निघालो. तसं मी हे ठिकाण पाहिलं नव्हतं, तरी सुद्धा इतक्या वर्षानंतर जंगलामध्ये एखाद्या ठिकाणी जाऊन तिथे वेळ घालवण्याचा अनुभव मी पहिल्यांदाच घेत होतो. अशा ठिकाणी जाण्यासाठी ठराविक असा रस्ता नसतो. तर जंगलामधून जाणारी पायवाट असते. दाट जंगलातून आम्ही जात होतो. पावसाचे दिवस सरून बहुतेक महिनाभर झाला असावा. जंगलामध्ये ठिकाण शोधत आम्ही निघालो होतो. नदीकाठी कारवीने बनवलेल्या एका घराच्या जवळ जाऊन आम्ही पोहोचलो. पण हे ते ठिकाण नव्हतं. जंगलामध्ये नव्या माणसाने फिरताना हे होतच. मग परत आलो त्याच रस्त्याने निघालो. जंगलामधल्या पायवाटा आपल्याला भूल देतात हे मात्र खरंच. रस्ता शोधत शोधत मग आम्ही ठरलेल्या ठिकाणी जाऊन पोहोचलो. समोर लांबवर अगदी क्षितिजापर्यंत पोहोचलेली पाण्याची सीमा दिसत होती. तिथे एका ठिकाणी बाईक लावून मग आसपास फिरायला निघालो. जंगलामध्ये मासेमारीसाठी राहत असलेले तात्पुरत्या घरांचे नजारे मी पाहिले. लांबवर फक्त पाणीच पाणी पसरलं होतं. खूप मोठा आहे. आणि जिथे जमीन होती त्या जमिनीवर उंच झाडांचं साम्राज्य पसरलं होतं. असं शांतपणे किनाऱ्यावर बसून वाऱ्याने किनाऱ्याकडे येणाऱ्या या शांत लाटा मी दिवसभर पाहत राहू शकतो. अशा निश्चल ठिकाणी मन अगदी रिकामं होऊन जातं. नदीमध्ये लांबवर बोटीतून फिरणारे मासेमार मी पाहिले.
बोटीवर स्वार होऊन मन वाटेल तिकडे ते बिनधास्त फिरत असतात। मासे पकडून ते आपली उपजीविका करतात। हे समोर बेट दिसतं हे पाण्याखाली जात असणार, पण उन्हाळ्यात इथे साचलेलं पाणी मात्र सुकून जात असावं। सारीकडे पाहत काही फोटो मी काढले। सारे देखावे मला कागदावर चित्रकाराने काढलेल्या चित्रासारखे दिसत होते। लांब दिसणारा मासेमार आता सरकत किनाऱ्याकडे जाताना दिसला। सूर्य मावळतीकडे उतरायला आता सुरुवात झाली होती। मी आणखी काही फोटो काढले। मग जेवण वगैरे झाल्यावर पुन्हा आणखी काही वेळ आम्ही तिथेच इकडे तिकडे फिरण्यामध्ये घालवला। मग जाताना आलो त्याच रस्त्याने घरी जायला निघालो। या घनदाट जंगलात माणसं बारोमास बिनधास्त राहतात। त्यांना या घनदाट जंगलात कसलंच भय नाही। दिवसभर काम करायचं, मग संध्याकाळ झाली की शांतपणे झोपून जायचं। कसली काळजी नाही, उद्याची चिंता नाही। जे आहे ते आज आणि आत्ताच आहे। आम्ही जवळजवळ संपूर्ण दिवस त्या जागेवर घालवला। तिथे बसलो, गप्पा गोष्टी केल्या, छान वाटलं। परत येताना जंगलातला रस्ता आता मागे मागे संपत होता। मग पुढे जाऊन जंगल थोडं आणखी कमी झालं आणि मग बाहेर जाणारा रस्ता दिसला। सगळे तिथे थांबले होते। आता हळूहळू आम्ही सुद्धा निघालो। दुतर्फा घनदाट जंगल असणाऱ्या त्या नागमोडी रस्त्यावरून मग आम्ही पुढे निघालो। एक एक झाड आता वेगाने मागे जात होतं। त्या झाडांकडे पाहत आज मी अनुभवलेलं पाहिलेलं सारं चित्रपटलासारखं नजरे आड फिरत होतं। व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा मी भेटेन एका नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नवीन नवीन ठिकाणं पाहत राहा, प्रवास करत राहा। धन्यवाद।